नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत भुजबळ आपलं स्वागत करतोय श्री भुजबळ व्लॉग या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून. नमस्कार मित्रांनो, आणि आज आहे 15 ऑगस्ट आणि या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण आलोय लोणंद या गावी. लोणंद या गावात आलो आणि मी इथून वडापाव न खाता पुढे गेलो, असं कधी झालेलं नाहीये. आता मी आहे ST स्टँड जवळ. आता या साईडला माझ्या बघतोय ST स्टँड आहे. ST स्टँडच्या समोरच तुम्हाला हा बोर्ड लागलेला दिसेल. मी तुम्हाला हा बोर्ड दाखवतो. हा बोर्ड आहे पप्पू वडेवाले. तर मिस्टर पप्पू वडेवाले हे फेमस ठिकाणी आपण आलेलो आता. आणि या ठिकाणचा वडापाव खाल्ल्याशिवाय मी तरी कधी पुढे जात नाही. तुम्ही नक्की इथला वडापाव दाखवा. तर चला मग आपण आता वडापावची टेस्ट करूया. पावसाचे दिवस आणि वडापाव म्हणलं की तोंडाला पाणी सुटतं. त्यात ही बनवण्याची प्रक्रिया बघून तर अजूनच भूक लागायला लागते. गरम गरम वडापाव खाण्याची मजाच काही वेगळी आहे. समोर तळत असलेला कढईतला गरम गरम वडापाव, तोंडाला सुटलेली चव, पोटात कावळे ओरडण्याची चाहूल, सगळं समीकरण अगदी जुळून आलं होतं. आपण आता बघतोय चीज वडापाव. त्याच्यामध्ये हा पहिला सॉस गेलेला आहे. त्याच्यानंतर ह्यांची चटणी आहे. ही कुठली चटणी आहे? शेंगदाण्याची चटणी आहे. त्याच्यानंतर गेलाय कांदा आणि ही शेव चालली, बारीक शेव दिसते मला. त्याच्यानंतर येतोय आपल्याला कुरकुरीत वडापाव, त्याच्यावर ठेवला जातो. आणि वडापाव नंतर एक स्पेशल आयटम त्याच्यावर जातोय, तो म्हणजे चीज. चीज टाकण्याची ही पद्धत खूप छान आहे आणि वडापाववर चीज जाताना बघून तोंडाला पाणी सुटतं. आणि हे काय मेयोनीज आहे. ओके, हे मेयोनीज चाललंय. बऱ्यापैकी बर्गरला जे आयटम जातात ते आयटम आपण बघतोय पहिल्यांदाच वडापाववरती. आता हे टेस्ट कशी लागणार आहे आपण बघूया. ही बारीक शेव खूप छान अशी त्यांनी टाकलेली आता त्याच्यावरती. आणि पुन्हा एकदा चटणी गेली, 2 लेयर झालेल्या चटणीच्या. आणि सॉस गेलेला हा, आणि कोथिंबीर. आणि ही एक वेगळी पद्धत म्हणजे कच्ची दाबेलीमध्ये जे आपण टाकतो ते डाळिंबाचे दाणे गेलेले आहेत आणि छानशी मिरची. असा हा चीज वडापाव तयार झालेला आहे. आपण याची टेस्ट करून बघूया. तो पण तुम्ही याच्यावर नजर टाका, तुमच्या तोंडाला पाणी नक्की सुटेल. तर आपण आलोय आता पप्पू वडेवाले. आणि इथला वडा भरपूर दिवस झाला टेस्ट करायचा राहिला होता. हा वडापाव तुम्हाला कधी असा, हा खूप डिफरंट असा वडापाव. हा वडापाव तुम्हाला मिळणार नाही का, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. हा त्यांचा आहे चीज वडापाव. तुम्ही हा चीज वडापाव बघा मित्रांनो. चीज वडापावला जसं आपण दाबेलीला पाव भाजून घेतो त्याप्रमाणे यांनी पाव भाजून घेतलेला. अजून याच्यामध्ये मला दिसतोय कांदा. त्याच्यानंतर दिसते चटणी. चटणीची मला वाटतं शेंगदाण्याची चटणी. त्याच्यानंतर हे खूप सारं चीज आणि मेयोनीज टाकलेलं आहे त्यांनी. या साईडला दिसतं आपल्याला कुरकुरीत वडापाव दिसतो. सोबत एक मिरची मिळाली, सॉस पण असतो यांचं. एक टेस्ट करूया आपण, एक बाईट घेऊया. बर्गर खाल्ल्याचा फील येत असेल असं तुम्हाला वाटत असेल व्हिडिओ बघताना, पण असं काही नाहीये. ओरिजिनल वडापावची टेस्ट आहे तशी ठेवलेली आहे. आणि त्याच्यासोबत जे चीज आहे त्याचं खूप छान असं मस्तपैकी एक फ्लेवर होतं. काही लोकांना असं वाटत असेल की हा तर बर्गर झाला का, तर तेवढं टेस्ट आहे. मला असं वाटत नाही, कारण की ओरिजिनल वडापावची जी टेस्ट आहे त्यांची ती त्याच्यामध्ये तशीच दिसते. अजून एक बाईट घेऊया आपण. अप्रतिम. वडापावची जी ओरिजिनल टेस्ट आहे ती खूप छान आहे, खूप छान आहे. त्याच्यानंतर आपण टेस्ट करूया त्यांचा साधा वडापाव, म्हणजे आपल्याला कळेल की ओरिजिनल वडापावची टेस्ट कशी आहे. हा होता चीज. आणि हा त्यांचा प्लेन वडापाव. आता प्लेन वडापाव खाऊन बघूया. हा वरून क्रिस्पी दिसणारा वडा, आणि हा वरून क्रिस्पी दिसणारा वडा आहे. आत फोडल्यानंतर हा दिसतो आपल्याला. हे जे आवरण आहे वरचं, थोडंसं जाड दिसतंय मला वरचं आवरण, पण आतमध्ये स्टफिंग खूप आहे. खाऊन बघूया.
ओरिजिनल वडापावची टेस्ट थोडीशी तिखट आहे, त्याच्यामुळे त्याला खूप छान. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर आपण वडापाव खातो असाच झणझणीत वडापाव पाहिजे आणि तसा ओरिजिनल वडापाव वाटतो. अप्रतिम. दुसरीकडे प्रिपरेशन चालू होती मिसळची आणि मिसळ पण अगदी खास दिसत होती. बऱ्याच ग्राहकांची मिसळची डिमांड ते सांगून गेलं. मिसळमध्ये फरसाण, मटकी, दही, कांदा, पावजोडी आणि वरून डाळिंब. रस्सा तर मस्त झणझणीत दिसत होता. प्लेटमध्ये अर्धा फरसाणा व अर्धा रस्सा अशी युनिक मांडणी पाहायला मिळाली. या ठिकाणाला हा पदार्थ नक्की ट्राय करायला पाहिजे. तुम्हाला जर अजून काही ठिकाणे सुचवायची असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आपण काही इथे ग्राहक आहेत त्यांची प्रतिक्रिया घेऊया. तर तुम्ही कधीपासून येतो इथे? आज आम्ही पहिल्यांदाच आलो या साताऱ्यावरून आम्ही फिरायला आलो इकडे खंडाळा तालुक्यातून. तर आम्हाला येताना नाश्ता करूशी वाटला. एका मित्राला फोन केला तर त्यांना सांगितलं इथं जा म्हणून. तर आम्ही इथं आलो. आम्हाला इथे सर्व्हिस परत नाश्ता वगैरे पोट भरल्यासारखं वाटलं काय खाल्ल्यानंतर. खाल्लं तुम्ही इथे? आम्ही इथं वडा सांबर, मिसळ आणि उत्तप्पा खाल्ला. आता वडापाव घेतो, साधा आता वडापाव. वडापाव साधा. कशी वाटली टेस्ट? टेस्ट एक नंबर आहे. वेगळेपणा वाटला का? वेगळेपणा वाटला जरा, म्हणजे तिकडून इकडे आल्यानंतर जरा या भागात वेगळेपणा वाटला. मी पण ते सेम सेम खाल्लं. कशी वाटली टेस्ट? मस्त वाटते. छान वाटली. एक नंबर होतं, आपल्याला खूप आवडलं. टेस्ट चांगली आहे. हा. कुठला वडापाव घेतला तुम्ही? चीज वडापाव चीज वडापाव. कसं वाटतं? छान, एक नंबर. ओरिजिनल चीजचं वाटतं की Original. वडापाव वाटतं? की वडापाव वाटतं? नाही, वडापावची फ्लेवर कॉन्स्टंट आहेच. आहेत. हा, तुम्ही कोणता घेतला? चीज वडापाव चीज वडापाव. कसं वाटतं? खूप छान, काय वेगळं वाटतं याच्यात? खूप. आणि जो क्रिस्पीनेस आहे ना वडापावचा अप्रतिम आहे. आणि टेस्ट पण काही चेंज नाही. वडापावची टेस्ट वडापावची आहे. फक्त एक त्याच्यात एक तडका मारल्यासारखा त्याचा केलेला आहे. खूप छान. खूप मस्त आहे. ओरिजिनल वडापाव वाटतं आपला महाराष्ट्र. हो, खूपच सुंदर. वाव. कसं वाटतं? बर्गर वाटतोय की वडापाव वाटतं? ओरिजिनल टेस्ट पाहिजे का वडापाव? हो, लागते. छान वाटतं. हो. कोणता वडापाव घेतला? स्पेशल वडापाव. कसं वाटतं? खूपच टेस्टी, खूपच छान आहे. काय वेगळं वाटतं का? नाही, खूप सुंदर लागतं. आणि खूप छान. साधा वडापाव घेतला होता, खूप छान आहे. चव एकदम रुचकर आहे. कसं इथे खायला? 4-6 महिने झालं. 6 महिने झाले. हो. काय काय खाता इथे आता? साऊथ इंडियन आणि जास्त करून पावभाजी. पाव भाजी. वडापाव वडापाव पण असतोच, तो तर स्पेशल मेनू. स्पेशली तुम्हाला काय वाटतं? काय आवडतं? इथलं म्हणजे क्लीनलेस असतो आणि सर्व्हिस पटपट प्रोव्हाइड होते त्यांच्याकडून. आणि म्हणजे व्हरायटी आणि क्वालिटी जी आहे ते खूप छान आहे. छान. चव कशी आहे? एक नंबर. झणझणीत असते का मिसळ? हो, नाही आहे की आहे. ना? मी फर्स्ट टाइमच आली आहे. तिच्या बरोबर मी आली आहे, पण टेस्ट एकदम छान आहे, आवडली. पावभाजी तर आता आपण पप्पू वडेवाले याची हिस्ट्री थोडी जाणून घ्या. किती वर्ष झाली आहे? आपले ह्या हॉटेल आता हे नवीन झाले तर एक 9 महिने झाले आणि आपण एक 16 ते 17 वर्ष मार्केटला आहे आता. पहिली शाखा आपली MIDC मध्ये, दुसरी शाखा इथे आणि तिसरी आपली लोणंदमध्ये, निरेमध्ये. 3 शाखा. हां, 3 शाखा आहेत. 16 वर्ष झालं हा बिझनेस. त्याच्यामध्ये कुठले कुठले पदार्थ मिळतात आपल्याला? आपल्याकडे रेग्युलरमध्ये वडापाव आहे आपला स्पेशालिटी, मिसळ आहे, पावभाजी. वडापावमध्ये पण आपले 3 व्हेरियंट आहेत. चीज वडापाव, पप्पू स्पेशल वडापाव आणि रेग्युलर वडापाव. त्यामध्ये पॅटीस पण येतं. पॅटीसमध्ये पण एक रेग्युलर पॅटीस आणि चीज पॅटीस. मिसळमध्ये रेग्युलर मिसळ आणि स्पेशल मिसळ. पावभाजीमध्ये रेग्युलर आपली पावभाजी आणि चीज पावभाजी. प्रिपरेशन कधी स्टार्ट करता वडापावची? सकाळी सकाळी आमचं प्रिपरेशन एक 5:30च्या दरम्यान चालू होतं. तिथून पुढं कुकिंग होतं आणि सर्विंग एक 7च्या दरम्यान चालू होतं. आपलं स्टाफ कितीचा आहे? आता आपल्याकडं एक 12 जणांचा स्टाफ आहे. 12 जणांचा स्टाफ. आणि हे जे आता एवढे लोक इथं बसलेले आहेत, इथं गर्दी लागत असेल. हो, त्याला कशी गर्दी मॅनेजमेंट करतो? खूप ऑफ होत असेल. काय होतं, थोडं कन्व्हिन्स करायला लागतं कस्टमरला की एक 5 मिनिटं वेट करा, 10 मिनिटं वेट करा, होत्यात कस्टमर. तर मला हे सांगायचं आहे की इथं बऱ्याच लोकांच्याकडून मी ऐकलेलं आहे. मी तर इथला जाताना नेहमी वडापाव खातो. बऱ्याच लोकांचं असं असतं की गर्दी खूप आहे, तर वेट करा. तुम्हाला टेस्ट जर पाहिजे असेल तर वेट करा. तुम्हाला नक्कीच पप्पू वडेवाल्यामध्ये खूप छान सगळे आयटम मिळणार आहेत. आणि वडापाव सोडून कुठल्या आयटम अजून चालतात? पावभाजी आपली, मिसळ आहे. पावभाजी आता ऐकलं का ग्राहकाकडून? बरं. तर पावभाजी त्यांनी सांगितलं खूप छान आहे म्हणून. पावभाजी सुद्धा तुम्ही नक्की टेस्ट करा. साऊथ इंडियनमध्ये पण उडीद वडा आहे, इडली आहे, उत्तप्पा आहे, डोसा आहे, चीज बटर उत्तप्पा आहे. साऊथ इंडियन सुद्धा आयटम मिळणार आहेत. आपलं टायमिंग काय आहे? सकाळी आपण एक 7 वाजता सर्विंग चालू करतो आणि संध्याकाळी 9 वाजेपर्यंत चालू असते. सकाळी 7 ते संध्याकाळी 9 पर्यंत इथं चालू आहे. तरी जेवणाची टायमिंग असू द्या, लंच टाईम, डिनर टाईम, कोणत्याही टायमिंगला तुम्ही येऊन इथं आस्वाद घेऊ शकता. आणि नक्की व्हिजिट करा. स्टँडच्या समोरच आहे. आता नवीन जी ब्रांच झालेली स्टँडच्या बरोबर समोर.
नमस्कार मित्रांनो, आणि आता आपण आलो सुप्रसिद्ध कैलास भेळला. तर मार्गावरती लागते आपल्याला ही NH4 हायवेवरती. आणि हा मस्तपैकी आम्ही आता मसाला डोसा घेतलेला. खूप छान असा हा लांब असा मसाला डोसा आला. आपण यातली भाजी काढून घेऊया. क्रिस्पी असा मसाला डोसा आहे. सहजतेने तुटतो आता. याच्यासोबत मिळालं आपल्याला सांबर आणि चटणी. तर आपण खाऊन बघूया. बटाट्याची पिवळी भाजी आणि खूप छान आणि क्रिस्पी असा हा डोसा. चटणी सोबत खाऊन बघूया. अप्रतिम. आणि आम्ही अथांगला सुद्धा हा डोसा देतो. नेहमी एक घास अथांगला देऊया आपण. आणि आता झणझणीत मिसळ टेस्ट करण्याची वेळ आहे. मिसळमध्ये आपल्याला दिसतो हा फरसाणा आणि त्याच्यासोबत दिलेली काकडी, नंतर त्यानंतर टोमॅटो आहे, कांदा दिलेला आणि त्याच्यासोबत आहे दही आणि हा रस्सा दिलेला आहे ज्याला आपण कट म्हणतो. आपण कट टाकूया थोडं. छानसा फरसाणा दिसतो यांचा कैलास भेळचा आणि मटकी टाकलेली आहे त्याच्यावर. आता एक टेस्ट करून बघूया एक घास. फरसाणा आणि मटकीची छान चव लागते. हा जो कट आहे तो एवढा तिखट पण नाही आहे. सगळ्यांनी खाण्यासारखा रस्सा आहे. आणि एक ग्लास दही घेऊन बघूया आपण कसं लागतं ते. मला माहित आहे की तुम्ही बरेच जण या ठिकाणी थांबत असाल, पण आता तुम्हालाही तोंडाला पाणी सुटलं असेल हे सगळं. वेळ चहा घ्यायची आणि इथला चहा सुद्धा खूप छान असतो. मी एवढा चहा पित नाही, कटिंग घेतो जरा. टेस्ट करून बघूया आपण. इथले चहातला जो मसाला आहे तो मला मसाला खूप आवडतो आणि चहा खूप छान लागतो. तुम्ही पण एकदा येऊन चहा टेस्ट करा. शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. राम राम.